संदीप नाईक साहेबांचं बेलापूर मतदारसंघात खूप चांगलं काम चाललेलं आहे। याच्याही अगोदर ते ऐरोली मतदारसंघामध्ये जेव्हा आमदार होते त्यावेळेस या ऐरोली मतदारसंघामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं। त्या ऐरोली मतदारसंघामध्ये आमदार असताना पण त्यांनी त्यावेळेस असं केलं नव्हतं की बेलापूर मतदारसंघामध्ये मी नसल्यामुळे मी लक्ष नाही देणार। त्यावेळेस ते आवर्जून बेलापूर मतदारसंघात पण काम करायचे। म्हणजे दिघा ते बेलापूर पर्यंत हे पूर्ण नाईक कुटुंब आपलं एक घर असल्यासारखंच काम करतं। सगळ्यात महत्वाचं मोठे गणेश नाईक साहेब त्यांनी नेहमीच नवी मुंबईला आपलं एक घर म्हणून बघितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही बघाल की नवी मुंबईमध्ये असलेल्या सर्व सुख सुविधा ज्या महानगरपालिका, स्टेट गव्हर्नमेंट, इतर ज्या आस्थापना असतील त्यांच्याकडून मिळणं गरजेचं आहे, त्या आवर्जून त्या मिळवून देतात। त्यात संदीप नाईक साहेब म्हणजे एकदम तरुण नेतृत्व आहे। खूप कामाच्या बाबतीत ते खूप चांगले अग्रेसिव्ह आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी एक नवीन थीम तयार केली समाजसेवेमध्ये। युजली कसं असतं की नेत्यांकडे नागरिक जातात कामांसाठी, पण यांनी नवीन थीम चालू केली की ते स्वतः प्रत्येक प्रभागामध्ये येऊन प्रत्येक संकुलात येऊन लोकांना स्वतःहून भेटतात, ज्येष्ठ नागरिकांना भेटतात, महिला वर्गाला भेटतात आणि त्यांना काय समस्या आहेत महानगरपालिकेबद्दल, सिडको बद्दल किंवा लोकल गव्हर्नमेंट कोणत्याही सर्व्हिसेस बद्दल, आणि त्या तिथे येऊन त्यांच्या घरी येऊन ते सॉल्व्ह करून देतात। ह्या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर निर्माण होत आहे, एक आपुलकी निर्माण होत आहे आणि नागरिकांना ते आता आपल्या घरातला एक व्यक्ती असल्यासारखं सर्व आवर्जून वाटत आहे। संदीप नाईक साहेबांचं म्हणजे स्वभाव कामाबद्दल एवढा अग्रेसिव्ह आहेत ना की त्यांना तत्पर काम हवं असतं आणि ते त्या तत्पर काम करण्यासाठी त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांना तर घेतातच, पण सगळ्यात महत्वाचं ते स्वतः लक्ष घालून त्या कामं परिपूर्ण करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि ते करतातही। त्यामुळे मला नक्कीच वाटतं की यापुढे बेलापूर मतदारसंघासाठी आम्हाला एक आमदार म्हणून संदीप नाईक साहेब मिळाले, त्याबद्दल आम्हाला खरंच अभिमान आहे आणि ते असेच काम करत राहोत ही आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। ते नेहमीच लोकांच्या समस्यांसाठी आवर्जून उभे राहतात। तिथे उभे राहून ते त्या समस्यांचं निवारण पूर्ण होत नाही तोवर ते पूर्णपणे तिथेच उभे राहतात। त्याच्यामुळे अशी व्यक्ती जी लोकांना आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसारखी वाटते, ती राजकारणात असणं गरजेचंच आहे। म्हणजे आम्हाला पण तेच वाटतं आणि येथील बेलापूर मतदारसंघामधल्या सर्व नागरिकांना तेच वाटतं।